इतका वेळ तक्रार करत होतीस, पण आता तर सरळ सरळ आरोप करतेस तू माझ्यावर अमृता. मी वचन देते तुला जानकी, माझ्यामुळे तुझा संसार नक्कीच मोडणार नाही. श्रीपूर मतदारसंघामध्ये विरोधी पक्षाकडून सौ कमलाबाई जोंधळे यांना तिकीट. मी त्यांच्या घरी गेले होते, त्यांना जाऊन भेटले. तुम्ही असं करायला नको होतं. तुम्ही जेवणार आहेत ना, तर मी सुद्धा जेवण टाक. लवकरात लवकर सूक्ष्मोक्ष होईल. सगळ्या जगाला वाटतं मी मुलं मुलं का करते. माझं थोडंच रक्ताचं नातं आहे त्यांच्याशी. लग्नानंतर 4 महिन्यात पांढरं कपाळ घेऊन मी या घरात आले. अहिल्याने परवा तसं बोलून सुद्धा दाखवलंस ना मला. तर तिला काय सांगायचं ना, की त्या 4 महिन्याच्या संसारातच मला आपल्या माणसाची किंमत कळली. ते तुम्ही अहिल्याताईंचं बोलणं कशाला मनावर घेताय? अगं पण मनाला लागेल असंच बोलून गेली ना ती. आणि जाताना माझ्या वामनलाही घेऊन गेली. अगं यांची आई गेली ना, नरसिंह 12 वर्षाचा होता, फक्त 12. वामनला तर रांगता सुद्धा येत नव्हतं. माझा पदर धरतच तर मोठी झाली पोरही. वर्षो त्यावेळी असाच होता, पण तरी सुद्धा त्याच्या आईपेक्षा जास्त जीव लावला मी त्याच्यावर. ते हा दिवस पाहण्यासाठी का? मान्य आहे मला मूल नाही झालं, पण म्हणून मी आई झाले नाही असं कोणी नाही म्हणू शकत. या घरात मला सुद्धा तुम्ही आईच्या मायेनेच आधार दिलाय, म्हणून तर रडावंसं वाटलं की मी तुमच्याच जवळ येते. तुला माहिती नाहीये ग जानकी, वामन अजून बाळच आहे, अगदी निरागस आहे बघ. अगं त्याच्या वागण्यात बोलण्यात कधीतरी कुणाचा वाईट विचार तो चिंतेल. आपलं दुर्दैव आहे की अहिल्याच त्याला ओळखू शकली नाही. अगं लहानपणी बागेतलं नुसतं फूल कोमेजलं ना, तरी याला वाटायचं आपणच काहीतरी पाप केलं. परशु बागेतल्या फुलपाखरांना पायाला दोरे बांधायचा. हा वामन हा देवा पुढे जाऊन प्रार्थना करायचा, परशुला सद्बुद्धी दे देवा म्हणून. म्हणजे तेव्हा सुद्धा परशुदादांना प्रार्थनेची गरज होती. तर अशा पापभीर माणसाच्या बाबतीत हे असं झालं, काळीच तुटणार नाही का ग? माझा तर अगदी जीव गुंतलाय ग त्याच्यापाशी. आणि ही आईला मला म्हणते पांढऱ्या कपाळाची. तिला कसं कळणार ग माझ्या मनातलं आई? पण आईला ते स्वतः आई झाल्याशिवाय त्यांना नाही कळायचं आई. पण जाताना माझे डोळे उघडून गेली की हा संसार माझा नाही. किती झालं तरी या घरात मी परकीच. माझा 4 महिन्याचा संसार सोडून आलेली. अहिल्या, ते झालं सोडून दे. खरं सांगायचं तर हे असं होईल असं मला वाटतच होतं, आणि तसंच झालं. त्याचं कारण ती जी युगंधरा सरताप आहे ना, तिने आत्तापर्यंत दादाला त्रास व्हावा म्हणून अशा अनेक गोष्टी केल्या. तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो आम्ही तिला. तुझं हे जे प्रकरण आहे ना, हे सुद्धा त्यातलाच एक भाग होता. अहिल्या, हे झालं, त्याच्यात तुझी काहीही चूक नाहीये. असली तर एवढीच आहे की तू त्या विश्वासघातकी बाईवर विश्वास ठेवलास. पण म्हणतात ना, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. आपण तसंच समजूया.
हे तुमचे उपदेशाचे डोस? तू पूर्वी जे काही बोलायचीस ना ते कुठल्या तरी एका धुंदीतून, आणि आता जे बोलतेस ते अपेक्षाभंगातून. अहिल्या, आता कालचा आजचा असा विचार करण्यापेक्षा पुढचा विचार करूया, म्हणजे उद्याचा. मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझ्या बरोबर आहे ह्या नवीन उद्यासाठी. तुम्ही अजूनही मला उपदेशच देताय. आत्तापर्यंत मी तुला उपदेश करत होतो, पण आता जर ह्यापुढे तू माझं ऐकलं नाहीस ना तर मात्र मग काय कराल? काय कराल? माझ्यावर सूड उगवाल का ओरडाल माझ्यावर? या दोन्ही गोष्टी करणं पराभूत माणसाची लक्षणं आहेत. सूड उगवणं, ओरडणं, आरडाओरडा करणं, किंबहुना चिडचिड करणं, जी तू आत्ता करतेयस. सकाळपासून तुम्ही मला धीर देताय का हसवताय हे कळत नाही मला. नमस्कार, मी युगंधराबाईंकडून आलोय. त्यांनी लवकरात लवकर तुम्हाला हे घर रिकामं करायला सांगितलं. हेच सांगायला आलो होतो. येतो. झालं जेवण? वामन परत आल्याशिवाय कशी सुखाने जेवणार मी? अरे बाई, तो इतका त्रास देऊन गेलाय तरी सुद्धा तू त्याच्याचसाठी झुरतीयस. नरसिंहा, अमृताच्या हातून एखादी चूक झाली आणि ती तुझ्यापासून लांब गेली की मगच तुला कळेल. आणि तुला जो काही राग व्यक्त करायचा तो अहिल्यावर कर ना. अरे वामनचे का उगीच हाल करतोस तू? मला आता कोणावरही राग व्यक्त करायचा नाहीये. ज्यांच्यावर राग होता त्यांच्यावर नियतीनेच राग व्यक्त केलाय. म्हणजे हिने तुला सांगितलं नाही? तिच्या मागे कामाचा व्याप किती आहे ती कधी सांगणार मला? आज वर्तमानपत्रात बातमी आहे, विरोधकांनी अहिल्याचं तिकीट नाकारलंय. आता तिला कळेल राजकारण म्हणजे काय, आणि ते वामनलाही कळेल. तिला काय वाटलं, मनात आणलं की आमदारकी मिळेल? माणसं आयुष्य घालवतात इथपर्यंत पोहोचण्यासाठी. तुला आनंद होतो या गोष्टीचा? खूप. कारण त्यांनी माझाच नाही तुझाही अपमान केला. ती लहान झालास असं सुद्धा म्हणता येत नाही, कारण लहानपणी तू असं कधीच वागलेला नाहीस. तेच चुकलं माझं आतेबाई. लहानपणीच वामनला त्याची जागा दाखवून द्यायला हवी होती, म्हणजे तो असा वागलाच नसता. अरे पण यामुळे पराभव एका किल्लेदाराचा झाला. लक्षात ठेव नरसिंहा, कौरव आणि पांडव शत्रूच्या समोर 105 होते, पण जेव्हा आपापसात लढले तेव्हा त्यातले फक्त 5च राहिले. पण आतेबाई, जे 5 उरले ते सत्याच्या मार्गावर चालणारेच होते ना. अरे पण वामन कधी असत्याच्या मार्गाने गेला रे? तो ज्यांच्या मागे मान खाली घालून गेला ते असत्याच्या मार्गावर चालणारेच होते. त्यामुळे त्यांच्या वाटेला जे येईल ते वामनला वाटून घ्यावंच लागेल. पण तू म्हणतोस तशी अहिल्याला शिक्षा झाली ना, मग माफ कर आता त्यांना. ऐक माझं म्हातारीचं, बोलाव त्यांना परत. आज सगळ्या आघाड्यांवर पराभूत झालीस तू अहिल्या. इतके दिवस मला असं वाटत होतं की मी एकमेव तुझा आधार आहे, पण आज तू तोही गमावून बसलेली आहेस. आपल्या घरातनं आपल्याला कोणीही हाकलून दिलं नव्हतं,
त्या घरातली मिंधेपणाची भावना मला सहन झाली नाही ना, म्हणून मी स्वतःहून ते घर सोडलं होतं. पण आज या परक्या बाई समोर मला लाचार केलंस तू. मी खोटं बोलले तुमच्याशी. हे घर माझ्या काकांचं नाहीये. हाच कबुली जबाब हा माणूस यायच्या आधी दिला असतास ना, एक वेळ माफही केलं असतं मी तुला. आता नाही, आता नाही. काय केलंयस तू? मग मला खरंच कळत नाहीये की मी तुझ्यावर जास्त संतापू का माझा स्वतःवर. का विश्वास ठेवला मी तुझ्यावर? मी का विश्वास ठेवला? कारण आपल्याकडे साधं भाड्याचं घर घेण्याची ऐपत नव्हती. बरं केलंस, बरं केलंस. तू मला माझी लायकी दाखवून दिलीस ना, बरं केलंस. आता तर मला असं वाटायला लागलं ना अहिल्या, की तुला ओरडण्याचा, बोलण्याचा मला कुठलाही अधिकार, कुठलाही हक्क अजिबात नाहीये. वादळामध्ये शीड फाटलेलं जहाज असतं ना, तशी अवस्था केलीस तू माझी. वारा जसा कानफडीत पडेल ना, त्या दिशेने वाहत राहतो, तसा वाहत राहिलो तुझ्या मागे. हे बघा, हे बघा, तुम्ही शांत व्हा. या झाल्या प्रकाराबद्दल मी माफी मागते. यापुढे तुला फक्त माफीच मागायची अहिल्या, सगळ्यांची. पण मी यापुढे तुझ्या या माफीनाम्यात अजिबात सहभागी होणार नाही. म्हणजे तुम्ही मला एकटीला सोडून निघून जाणार? एकटंच राहायची लायकी आहे तुझी. कारण तुला आता आपल्या स्वतःच्या माणसांची सुद्धा किंमत उरलेली नाहीये. वादळामध्ये शीड फाटलेलं जहाज असतं ना, तशी अवस्था केलीस तू माझी. वारा जसा कानफडीत पडेल ना, त्या दिशेने वाहत राहतो, तसा वाहत राहिलो तुझ्या मागे. जानकी, मी आतेबाईंच्या बोलण्याचा खूप विचार केला आणि मला पटलं. ज्यांना शिक्षा मिळायची होती त्यांना जर शिक्षा मिळाली असेल तर मी अजून परीक्षा का पाहतोय त्यांची? हे तुमचं तुम्हालाच कळलं ते फार बरं झालं. मी उद्याच वामनला फोन करतो आणि त्याची तयारी असेल तर ते लगेच येतील. शत्रूला सुद्धा सन्मानानं वागवण्याची आपली परंपरा आहे. इथे तर हा माझा सख्खा भाऊ आहे. अहिल्याताईंबरोबर वामन दादा परत आले तर सगळ्यांनाच खूप आनंद होईल. आत्याबाईंच्या चेहऱ्यावरचा हसू पण परत येईल. खरं सांगू जानकी, मला हसू येतंय युगंधराचं. किती खटाटोप केले तिने मला दुःख पोचवण्यासाठी, आणि आज काय झालं? स्वतःच्या तोंडावर अशी आपटली की पुन्हा कधी कोणाला दुःख पोचवण्याचा विचारही तिच्या मनात येणार नाही. का ग, तू का अशी गप्प आहेस? माहितीये मला, वामनशी न बोलण्याची तुला शपथ घातली होती म्हणून नाराज आहेस ना? नाही, असं काही नाही. तुला भीती वाटते? वामन आल्यावर तुला विचारेल इतके दिवसात तू त्याला एकही फोन का नाही केलास म्हणून. किती प्रेम करता तुम्ही सगळेच जण, तू, अमृता, आतेबाई आणि तुम्ही?
कित्येकदा रात्री वामन त्यांच्या खोलीमध्ये जाऊन त्यांचा फोटो पाहताना मी पाहिलंय तुम्हाला. झोपा आता, खूप रात्र झाली. काय द्या अरे बघतो का रे चकण्या देऊ का एक गेला. कशी झाली गोव्याची ट्रिप? ट्रिप कसली? अधिवेशन होतं आमचं गुंडांचं. यायला हिवाळी का पावसाळी? नाही नाही, हे आमचं अधिवेशन काय हिवाळी पावसाळी असतं व्हय? हे मोठ्या गुंडांचं किंवा त्याला सरकारी मान्यता पण असते. लय भारी बोलतो रे. मरू दे, काय काम काढले? अहो सरप्राईज आणलं एक तुमच्यासाठी. दाखव की. हे बघा. यायला हिच्या इंडिया हिला घेऊन फिरला का काय गोव्यात? अहो नाही नाही, अहो, काय बोलताय तुम्ही पण? ही इथंच असते. तिला वरच्या अधिवेशनाला पाठवायची सुपारी आली आपल्याकडं. कोणाकडनं आले? वाकणीस. तिच्या आईला वाकण्याच्या वाट कसली बघतो. चल मी कामाला पत्ता मी देतो हिचा. अहो झेंगाट आहे ना तुमचं. अरे लेका मला एक सांग, खाटीक बोकडाला पाळतोय की नाही? पाळतोय की. त्याच्यावर प्रेम करतोय की नाही? करतोय की. खायला प्यायला घालतोय की नाही? घालतोय की. शेवटी काय करतोय? गळ्यावर चाकू फिरवतोय. मग फिरू का गळ्यावरून सुरी? अरे येड्या, बोकडाचं नुसतं उदाहरण दिलं मी. कळलं काय? मला माणसं मारण्यापेक्षा त्यांना जिवंत ठेवून छळायला लय आवडते रे. तुम्ही लय कन्फ्यूज करता. हे बघ इंडिया, यापुढं कन्फ्यूज सुद्धा मला विचारला बिगर व्हायचं नाही. मी काय सांगतोय तेवढंच ऐकायचं आणि तेवढंच करायचं. तिकडं आण. हॅलो. अमृताताई, मला एक सांगा, घरातलं वातावरण कसं आहे? बरं आहे. दारा खिडक्या उघड्या आहेत त्यामुळे हवा मोकळी आहे आणि सकाळ असल्यामुळे प्रसन्न वातावरण आहे. ताई अहो, ही गंमत करायची वेळ नाहीये. खरंच एक प्रॉब्लेम झालाय, म्हणून तर एवढं सकाळी सकाळी फोन केलाय मी. प्रॉब्लेम काय झालंय? मला एक सांगा, साहेबांनी आजचे पेपर वाचले? नाही, म्हणजे बाबा अजून बाहेरच आले नाहीयेत. बरं अमृताताई, एक काम करू शकता? प्लीज घरातले सगळे पेपर लपून ठेवा, निदान मी येईपर्यंत तरी. मला एक मंत्रालयामध्ये मीटिंग आहे, ती आटोपून मी येतो. प्लीज निदान जागर तरी लपून ठेवा. आल्यानंतर मी बघतो काय ते. ठीक आहे? ठीक आहे. काय ग, काय झालं? चेहरा का असा झालाय? अच्छा, म्हणजे हे सगळं तू केलंस तर तूच एखाद्या काळ्या मांजरीसारखी मला आडवी आलीस. आता मी तुला कधीच माफ करणार नाही. हातातोंडाशी आलेलं सुख हिरावून घेतलंयस तू. तुझ्या या उचापतीची मी तुला खूप मोठी किंमत मोजायला लावणार आहे.
नक्की अगं हे काय करून बसलीस तू? ती बाई तुला भेटलीच कुठे? आणि हे जर बाबांना कळलं तर? कळलं तर म्हणजे कळायचं राहणार आहे थोडीच. पण त्यांनी फोटो कधी काढले? आपण एक काम करूया, आपण हा पेपर बाबांच्या समोर यायलाच देऊया नको. वाटलं तर मी फोन सुद्धा काढून ठेवते. काय होणार आहे? सगळ्या जगाला कळलं असेल आतापर्यंत, यांना कळायचं राहणार आहे थोडीच. अगं पण बाबा थोडेच जागर वाचतात. ते सांगत नसले तरी दिवसातून एकदा तरी डोळ्या खालून घालतातच. काय चाललंय मायलेकींचं? काय नजरे खालून घालतात? हा? काय लपवतेस? वाकणीसांसारखा पेपर तर लपवत नाहीयेस ना? काय चाललंय अमृता? बघू दे अहिल्याची एखादी बातमी असेल. बघू दे. नाही तसं काही नाहीये, मी असंच. अमृता पेपर दे.